सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील भगवा ध्वज जीर्ण होऊन काळपटलाय। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या 3 महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था झाली असून या पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत 4 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा ठाकरे शिवसेना पक्षाचे रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे मनोज कांबळे यांनी दिलाय। हातकणंगले इथल्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी पंचायत समिती जुन्या कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचा फलक या ठिकाणी आहे। सध्या पंचायत समितीचा कारभार नव्या इमारतीतून सुरू आहे। फेब्रुवारी महिन्यातच शासकीय शिवजयंती झाली। या शिवपुतळ्या शेजारीच भगवा ध्वज दिमाखानं फडकत आहे, पण हा ध्वज अतिशय जीर्ण झाला असून काळवंडलाय। 2 दिवसांपूर्वी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडी झाल्या, त्यावेळी हे पदाधिकारी हार अर्पण करायला या ठिकाणी येऊन गेले, पण त्यांनाही ही दुरवस्था दिसली नाही। हे दुर्दैव असल्याचं रमेश शिंदे आणि मनोज कांबळे यांनी सांगितलं। या 3ही महापुरुषांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे। त्याचबरोबर पुतळ्याला रंगकाम करताना निकृष्ट दर्जाचा काळा रंग वापरून पुतळ्याचे डोळे, चेहरा विद्रूप करण्यात आलाय। रात्रीच्या वेळी या परिसरात विजेची व्यवस्था नाही, परिसराची स्वच्छता नाही, त्यामुळे ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी तालुका प्रमुख रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कांबळे यांनी प्रशासनाला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। शिवसेना आणि भीमसेनेच्या वतीने की या ठिकाणी 4 दिवसात भगवा ध्वज बदलायला पाहिजे, या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे, इथं लाईटची व्यवस्था झाली पाहिजे, इथं जे गेट आहे ते कायम उघडं असतं, इथं काहीतरी घटना घडली तर याचा दुष्परिणाम होऊ शकतात आणि व्हायचं नसेल, टाळायचं असेल तर या ठिकाणी पूर्ण जो एरिया आहे, जो परिसर आहे, तो स्वच्छ ठेवला पाहिजे। ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असेल, या पुतळ्याला जो कलर देण्याचा आदेश BDOने काढला, तो BDOने या ठिकाणी याची चौकशी केली नाही। तर या 3ही पुतळ्यांना जो काळा कलर फासलेला आहे, तो पूर्ण काळा कलर असा फासला आहे की या ठिकाणी 3ही महापुरुषांचे डोळे व्यवस्थित दिसत नाहीत, त्या डोळ्यावर देखील काळा कलर फासलेला आहे। अशा प्रकारे हा काळा कलर म्हणजे एक निषेधाचे कलर आहे आणि मला वाटते की ह्या अधिकाऱ्यांना ह्या महापुरुषांचा निषेध करायचा होता की काय, म्हणून त्यांनी या ठिकाणी महापुरुषांचे डोळेच मुजवलेले आहेत आणि अशा प्रकारे काळा कलर ज्या महापुरुषांना फासला आहे तोच काळा कलर त्यांना फासण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ